सुस्वागतम विद्यार्थी मित्रो. इयत्ता 12वीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार असणारा भूगोल विषय आपण अभ्यासतोय. यामधील असणारं तिसऱ्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली होती. मग या तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन. मग या असणाऱ्या प्रकरणामध्ये आपण पाठीमागच्या तासाला या चित्राच्या साहाय्याने किंवा चित्राच्या मदतीनं खाली दिलेले जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांची त्या ठिकाणी काय केलेले आहे, उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे मानवी दृष्टीनं किंवा वस्तीसाठी योग्य असणारे प्रदेश कोणत्या ठिकाणी मानवी वस्ती होऊ शकते हे या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे या असणाऱ्या पाठामध्ये आपण मानवी वस्तीच्या स्थानावरती प्राकृतिक घटकांचा होणारा परिणाम या ठिकाणी माहिती अभ्यासणार आहोत. म्हणजेच कोणत्याही ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होऊ शकते असं नाही. मग त्यासाठी निसर्गामध्ये असणाऱ्या प्राकृतिक घटक किंवा आर्थिक घटक, राजकीय घटक, सांस्कृतिक घटक अशा वेगवेगळ्या घटकांना अनुसरून त्या भागांमध्ये काय होत असतं, मानवी वस्ती निर्माण होत असते. आणि त्या ठिकाणी वस्तीचं शहरामध्ये, शहराचं महानगरामध्ये किंवा अशा प्रकारे त्या ठिकाणी बदल होत जातो. मग एखाद्या ठिकाणी मानवी वस्तीसाठी प्राकृतिक घटक कशा प्रकारे जबाबदार आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता त्या अगोदर आपणाला मानवी वस्ती कशाला म्हणायचं हे माहिती पाहिजे. कारण मानव कसा आहे, समाजशील प्राणी आहे आणि तो समूहाने राहतो. मानव ज्या ठिकाणी राहतो अशा असणाऱ्या ठिकाणाला किंवा निवाऱ्यालाच काय म्हटलं जातं, घर असं म्हटलं जातं. मग ही अशी असणारी घरं तात्पुरत्या किंवा कायम स्वरूपाची असतात. मग यामध्ये असणाऱ्या घरांची रचना देखील वेगवेगळी असते. पहा, आज जर पाहिलं आपण आपल्या आसपासच्या भागामध्ये किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये, नातेपुते शहरामध्ये जर पाहिलं तर सर्वच असणाऱ्या शहरांची रचना सारखी आहे का? खेडेगावामधील असणाऱ्या वस्तीवरील असणाऱ्या किंवा नातेपुते शहरामधील असणाऱ्या घरांची जी रचना आहे ती कशी आहे, वेगवेगळी आहे. म्हणजे त्याचे असणारा विशेष अशी बदल त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. मग ही बांधणीची पद्धत देखील कशी आहे, वेगवेगळी आहे. रचनाबद्ध त्या ठिकाणी बांधणी केली जाते. मग अशा एकत्रित असणाऱ्या घरांच्या संख्येला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, वस्ती असं म्हटलं जातं. या वस्ती, मानवी वस्तीची व्याख्या आपल्याला अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये अशी करता येते. मानवाने निवाऱ्याकरिता केलेल्या घरांच्या समुदायाच्या मांडणीला मानवी वसाहत किंवा मानवी वस्ती असं म्हटलं जातं. म्हणजेच मानवाने राहण्यासाठी तयार केलेलं जे काही ठिकाण आहे किंवा जे काही लहान मोठ्या स्वरूपाचं जे काही घर आहे अशा घरांच्या समुदायाला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, मानवी वस्ती असं म्हटलं जातं. किंवा अशी ही व्याख्या करता येते की मानवाच्या आश्रयस्थानास मानवी वस्ती असं म्हटलं जातं. म्हणजे मानव ज्या ठिकाणी आश्रय घेतो अशा आश्रय घेण्याच्या ठिकाणाला देखील मानवी वस्ती असं म्हटलं जातं. मग अशा मानवी वस्तीची उद्दिष्ट जर पाहिली तर वेगवेगळी आहेत. अशी उगाच कुठंही त्या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होत नाही. मग कधी निर्माण होते, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता करणं हे मानवी वस्तीचं महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. म्हणजेच मानवाच्या ज्या काही महत्त्वाच्या गरजा आहेत या गरजा पूर्ण करण्याचं कार्य या वस्तीच्या माध्यमातून केलं जातं. त्याचप्रमाणे ऊन, वारा, पाऊस किंवा जंगली हिंस्र प्राणी, पशु यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी देखील मानवाने काय केलेलं आहे, या वस्तीची निर्मिती केलेली आहे किंवा वस्तीची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. मग यातून म्हणजेच
या असणाऱ्या नैसर्गिक घटकांपासून संरक्षण होण्यासाठी मानवाने मानवी वस्तीची निर्मिती केलेली आहे. दिवसभर श्रम केल्यानंतर विश्रांती मिळावी म्हणून देखील मानवाने काय केलेलं आहे, या असणाऱ्या वस्तीची रचना किंवा निर्मिती त्या ठिकाणी केलेली दिसते. त्याचप्रमाणे उपजीविकेचे एक साधन म्हणून देखील मानवाने या वस्तीची स्थापना करण्याचा उद्देश आहे. म्हणजेच स्वतःची उपजीविका साधणं, राहण्यासाठी, आश्रयासाठी अशा वेगवेगळ्या कारणांमुळं मानवाने काय केलेलं आहे, मानवी वस्तीचा विकास केलेला आहे किंवा वस्ती निर्माण केलेली आहे. मग मानवी वस्तीचा उगम व विकास जर पाहिलं तर ही एकाएकी झालेलं नाही आहे. अगदी मानवाच्या आरंभापासून म्हणजेच मानवाची सुरुवातीपासून जर पाहिलं, मानवाच्या उत्पत्तीपासून या असणाऱ्या मानवाच्या वस्तीच्या रचना बदलत गेलेली दिसते. अगदी फार प्राचीन काळापासून जर पाहिलं तर मानव कसा होता, भटकं जीवन जगत होता. अगदी वन्य पशुप्रमाणे मानव वनांमध्ये, झाडांच्या फांद्यांवरती, गुहांमध्ये त्या ठिकाणी राहत असे. आणि अशाच वनांमधील असणारे जे काही घटक आहेत किंवा फळं शिकार करणं किंवा कंदमुळं यांचा अन्न म्हणून तो वापर करायचा. म्हणजेच एकंदरीत जर पाहिलं तर तो प्राथमिक अवस्थेमध्ये अगदी इतर पशूंप्रमाणे त्या ठिकाणी जीवन जगत होता किंवा व्यतीत करत होता. कालांतराने त्याच्यामध्ये बदल झाला, तो पशुपालन व्यवसायाकडे वळाला आणि पशुपालन व्यवसायातून त्यांनी काय केलं, प्राण्यांच्या कातड्यापासून बनवलेल्या तंबूच्या घरांमध्ये राहू लागला. म्हणजेच त्यामध्ये बदल झाला. पूर्वी कसं झाडांवरती, गुहांमध्ये राहत होता, परंतु आता तो काय झाला, त्याच्यामध्ये बदल झाला. प्राण्यांच्या कातड्यापासून तयार केलेल्या तंबूंमध्ये तो राहू लागला. परंतु गुरांच्या चाऱ्याकरिता व पाण्याकरिता त्याला भटकावे लागे. त्यामुळे तो कायमस्वरूपाची वस्ती करून राहत नसे. पण त्यानंतर मनुष्य शेती करून लागला, तेव्हापासून तो स्थायी झाला. शेतीजवळ कायमस्वरूपाची वस्ती त्याने त्या ठिकाणी उभारली गेली. साधी घरं किंवा पूर्तता त्या ठिकाणी बांधून तो वस्तीचा उद्देश झाला. म्हणजेच कालांतराने वेगवेगळ्या खनिजांचा शोध लागला आणि या खनिजांच्या शोधांमुळे देखील त्या खनिजांच्या क्षेत्रामध्ये मानवाने काय केलं, वास्तव्य केलं किंवा वस्ती स्थापन केली. कालांतराने त्याच असणाऱ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे सुरू झाले. या उद्योगधंद्यांना देखील मोठ्या प्रमाणात उभारण्यासाठी मानवाने एकत्रित येऊन त्या ठिकाणी ग्रामीण वस्तीपासून ग्रामीण खेडी किंवा लहान मोठी शहरं, महानगरं या ठिकाणी निर्माण झाली आणि यातूनच काय झालं, मोठ्या प्रमाणात या वस्तीमध्ये किंवा वस्तीचा विकास होत गेलेला दिसतो. त्याचप्रमाणे उद्योगधंदे असतील, व्यापार असेल, आर्थिक व्यवहार असेल, वाहतूक, संदेशवहन किंवा जलसिंचन इत्यादींमुळे ग्रामीण वस्तीचे स्वरूप मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीमध्ये झालेलं दिसतं. म्हणजे मानवाने काय केलं, दिवसेंदिवस बदल केला आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीची स्थापना झाली. म्हणजे अशा प्रकारे अगदी सुरुवातीच्या काळापासून आजपर्यंत जर पाहिलं तर मानवाने अगदी आपल्या राहण्याच्या जागेमध्ये वेळेनुसार, काळानुसार काय झालेलं आहे, बदल करत गेलेला आहे. आणि बदल झाल्यामुळेच त्या ठिकाणी काय झालेलं आहे, अगदी ग्रामीण भागामध्ये राहणारा किंवा एकांकी असणारी वस्ती किंवा 10-5 घरं असणारी वस्ती किंवा त्यापेक्षा लहान खेडी किंवा वाडी, लहान शहर, मोठी शहरं यांमध्ये काय झाला, बदल होत गेलेला दिसतो. आलं लक्षात? मग हे बदल प्रामुख्यानं मानवाला नैसर्गिकदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या यावरती वेगवेगळ्या घटकांचा परिणाम होतो आणि त्या परिणामांना अनुसरून ज्या ठिकाणी अनुकूल असा प्रदेश आहे, अशा प्रदेशामध्ये मानवाने काय केलेलं आहे, आपली वस्ती स्थापन केलेली आहे. या असणाऱ्या म्हणजेच मानवी वस्तीच्या स्थापनेवरती परिणाम करणारे घटक आपल्याला या असणाऱ्या
पाठामध्ये पाहायचं आहे. यामधील असणारे पहिला घटक आहे तो म्हणजे प्राकृतिक घटक. आता प्राकृतिक घटक कशाला म्हणायचं? भौगोलिक किंवा नैसर्गिक परिस्थितीचा अनुसरून मानव ज्या वेळेस वास्तव्य करतो त्यावेळेस त्या असणाऱ्या घटकांना प्राकृतिक घटक असं म्हटलं जातं. म्हणजे नैसर्गिकरित्या ज्या प्रदेशामध्ये योग्य असा प्रदेश आहे, योग्य हवामान आहे, योग्य मृदा आहे, पाण्याची उपलब्धता आहे, अशा असणाऱ्या भागामध्ये मानवाने वास्तव्य केलेलं आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, भौगोलिक घटक किंवा नैसर्गिक घटक म्हणून त्याला ओळखलं जातं. म्हणजे या असणाऱ्या घटकांमध्ये पहिला प्राकृतिक घटक आपल्याला सांगता येतो की उंच संकल्पना. आता या असणाऱ्या भूभागावरती सर्वच ठिकाणी सारख्या प्रमाणात काय आहे, जमीन नाही आहे किंवा असणारी जमीन सर्वच सपाट आहे असं नाही, किंवा सर्वच खोलगट आहे किंवा खूप खोल दऱ्या आहेत किंवा खूप वाळवंटच आहे किंवा बर्फाच्छादित प्रदेश आहे, अशा प्रकारची जमीन नाही. म्हणजेच उंच संकल्पनाला अनुसरून मानवाला ज्या ठिकाणी सहजरित्या ये जा करता येईल त्याचप्रमाणे योग्य प्रकारे इतर व्यवसाय किंवा शेती व्यवसाय करता येईल अशा असणाऱ्या भागामध्ये मानवाने काय केलेलं आहे, वास्तव्य केलेलं आहे. म्हणजेच मानवी वस्तीची निर्मिती ही उंच संकल्पना यास अनुसरून निर्माण होते. सपाट भागामध्ये वस्ती निर्माण होण्यासाठी योग्य प्रदेश मानला जातो, कारण असा सपाट भाग मानवी विकासाच्या विविध क्रिया सहजपणे पार पाडता येत असतात आणि म्हणूनच अशा सपाट भागामध्ये मानवी वस्ती निर्माण होते. का अगदी उंच पर्वतीय प्रदेश आहे अशा भागामध्ये मानवी वस्ती निर्माण होत नाही, किंवा खोल अशी दरी आहे आणि अशा दरींमध्येच त्या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होते असंही होत नाही. किंवा खूप उष्ण असं वाळवंटी प्रदेश आहे, अशा वाळवंटी प्रदेशामध्ये देखील त्या ठिकाणी त्याची निर्मिती होत नाही. म्हणजेच प्राकृतिकदृष्ट्या जर तो प्रदेश सपाट असेल, ये जा करण्यासाठी सोयीस्कर असेल, अशा प्रदेशामध्ये मानवाने वास्तव्य केलेलं दिसतं किंवा वास्तव्य केलेलं आहे हे आपल्याला सांगता येईल. म्हणजेच उंच संकल्पना मर्यादित पाहिजे. त्यानंतर समुद्रसपाटीपासूनची उंची, दुसरा घटक सांगता येईल आपल्याला की समुद्रसपाटीपासूनची उंची. आता समुद्रसपाटीपासून सर्वच जमीन सारख्या उंचीवर आहे असं नाही. अगदी मर्यादित उंचीवर, अगदी पठारापर्यंतच्या प्रदेशापर्यंत, म्हणजेच मैदानी प्रदेश असेल, पठारी प्रदेश असेल, अशा भागामध्ये मानवाचं वास्तव्य त्या ठिकाणी झालेलं दिसून येतं. कारण हा प्रदेश मानवासाठी सोयीस्कर असतो, खूप त्या ठिकाणी अनुकूल अशा स्वरूपाचा असतो आणि म्हणूनच या प्रदेशामध्ये मानव काय करतो आहे, आपली वास्तव्य म्हणजेच आपली वस्ती त्या ठिकाणी स्थापन करतो आहे. त्याचप्रमाणे मृदा. आता मानवाच्या वस्तीसाठी मृदा हा घटक देखील अतिशय महत्त्वाचा आहे, कारण मानवाच्या मृदेवर आधारित वेगवेगळे व्यवसाय त्या ठिकाणी आधारलेले असतात किंवा चालतात. उदाहरणार्थ शेती व्यवसाय असेल, शेती व्यवसायावर आधारित त्यावरती असणारा दुसरा व्यवसाय त्या ठिकाणी पशुपालन व्यवसाय किंवा अशा व्यवसायासाठी मृदा आवश्यक असते. ज्या ठिकाणी सुपीक गाळाची मृदा किंवा काळी कसदार मृदा मोठ्या प्रमाणात आहे, अशा प्रदेशामध्ये मानवाने वास्तव्य केलेले दिसतं. या उलट अगदी नापीक स्वरूपाची किंवा मुरमाड, रेताड किंवा वाळवंटीय मृदा किंवा सदा बर्फाच्छादित असणारी मृदा, अशा मृदेमध्ये मानवाचं वास्तव्य कमी प्रमाणात असलेलं दिसतं. म्हणजेच मानवाच्या वास्तव्यासाठी मृदा हा घटक देखील अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे म्हणजेच प्राकृतिक घटक महत्त्वाचा ठरतो. त्याचप्रमाणे हवामान. आता भूभागावरती जर पाहिलं तर सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात हवामान नाही आहे. काही हवामान सर्व ठिकाणी
अगदी उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जर पाहिलं आपण, तर सर्व भागांमध्ये सारख्या प्रमाणात हवामान नाही आहे. अगदी अक्षवृत्तीय स्थानानुसार, आता 11वीला आपण अभ्यासलं, अक्षवृत्तीय स्थानानुसार अगदी 3 कटिबंधीय पट्ट्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हवामान प्रदेश आपल्याला पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे उंच संकल्पनानुसार अतिउंच पर्वतीय प्रदेशामध्ये जर पाहिलं तर हवामान कसं आहे, वेगळं आहे. समुद्रकिनारी वेगळं आहे. सागरी भागामध्ये किंवा त्या असणाऱ्या प्रदेशाच्या लगत जमिनीच्या भागामध्ये हवामान वेगळं असतं. म्हणजे मानवासाठी योग्य हवामान ज्या प्रदेशामध्ये आहे अशाच प्रदेशामध्ये मानवाने वास्तव्य केलेलं दिसतं. असं नाही होत की अतिशय उष्ण असा वाळवंटीय प्रदेश आहे, त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता नाही, मृदा चांगल्या प्रकारची नाही, किंवा ये जा करण्यासाठी रस्ते किंवा लोहमार्गाचा विकास नाही, अशा प्रदेशामध्ये मानवाचं वास्तव्य त्या ठिकाणी खूप कमी प्रमाणात आढळतं. म्हणजेच मानवाच्या वास्तव्यासाठी किंवा वस्ती स्थापनेसाठी हवामान अतिशय महत्त्वाचं आहे. किंवा अतिथंड असं असणारा बर्फाच्छादित प्रदेशामध्ये देखील मानवाचं वास्तव्य कसं असतं, खूप कमी प्रमाणात असतं. म्हणजेच हवामानाला अनुसरून ज्या ठिकाणी मानवाच्या दृष्टीनं, व्यवसायाच्या दृष्टीनं किंवा पशुपालनाच्या दृष्टीनं योग्य असं हवामान आहे, अशाच प्रदेशामध्ये मानवाचं वास्तव्य त्या ठिकाणी झालेलं दिसतं. त्याचप्रमाणे जलप्रणाली हा देखील घटक मानवी वस्तीसाठी खूप महत्त्वाचा असा ठरणारा घटक मानला जातो. कारण जल म्हणजेच पाणी. आता पाणी ज्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी मानवाचं वास्तव्य होत असतं. कारण आज जर पाहिलं तर आपल्याला माहिती आहे पाणी आपल्याला कशाला लागतं. अनेक शेती व्यवसायासाठी लागतं, पशुपालनासाठी लागतं, त्याचप्रमाणे अगदी लहान मोठ्या स्वरूपाची जी काही व्यवसाय आहेत या व्यवसायांना देखील या ठिकाणी काय लागतं आहे, पाण्याची गरज असते. मग ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे अशाच भागामध्ये, नदीच्या किनारी प्रदेशामध्ये किंवा सरोवरांच्या लगत ज्या ठिकाणी पाण्याचा साठा आहे, भूमिगत असेल किंवा भूजल असेल, अगदी वर साठलेलं पाणी असेल, त्या भागामध्ये मानवी वस्ती निर्माण होत असते. अगदी काही हंगामानुसार किंवा काही दिवसांसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोक स्थलांतर करतात आणि त्या ठिकाणी स्वतःचं काय करतात, एक 4-8 दिवस 15 दिवस काय करतात, स्वतःचं एक घर स्थापन करतात किंवा त्या ठिकाणी राहतात. मग असे अगदी हंगामी स्वरूपाचे राहणारी लोक देखील काय करतात, या पाण्याची उपलब्धता ज्या ठिकाणी आहे अशा भागामध्ये राहत असतात. म्हणजेच मानवी वस्तीच्या निर्मितीसाठी त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा असणाऱ्या प्राकृतिक घटकांमधील हा एक जलप्रणाली हा देखील महत्त्वाचा घटक आहे. त्याचप्रमाणे भूजल पातळी हा देखील घटक खूप महत्त्वाचा आहे. मानवी दृष्टीनं भूजल पातळी देखील महत्त्वाची आहे. कारण ज्या प्रदेशात जमिनीत मुरलेल्या पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात आहे, कारण जमीन सर्व ठिकाणी सारखी नाही आहे, काही ठिकाणी मृदू स्वरूपाची आहे किंवा असणारा खडक वेगळ्या प्रकारचे आहेत, कठीण मृदू अशा स्वरूपाची असणारी, किंवा अंतर्गत भागामध्ये पोकळी काही भागामध्ये आहे, काही ठिकाणी आहे. मग अशा भागामध्ये पाण्याचा साठा खूप मोठ्या प्रमाणात होतो. मग ज्या ठिकाणी पाण्याचा साठा उपलब्ध आहे किंवा भूजलामध्ये पातळीमध्ये पाणी आहे अशा भागामध्ये मानवाचं वास्तव्य झालेलं दिसतं. त्याचप्रमाणे अति कठीण किंवा जमीन असणाऱ्या भागामध्ये त्या ठिकाणी मानवाचं वास्तव्य होत नाही. म्हणजेच मानवाच्या वास्तव्यासाठी भूजल पातळी हा देखील अतिशय महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी असलेला दिसतो. म्हणजेच अशा प्रकारे मानवी वस्तीच्या स्थापनेवरती परिणाम करणारे घटक यामधील असणारा पहिला प्राकृतिक घटक हे आपण या ठिकाणी अभ्यासला. मग या प्राकृतिक घटकामध्ये आता काय आपण अभ्यासलं, उंच सखलपणा, समुद्र सपाटीपासूनची उंची, मृदा, हवामान, जलप्रणाली, भूजल पातळी,
अशा वेगवेगळ्या घटकांचा मानवी वस्तीच्या स्थापनेवरती परिणाम होत असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण याच ठिकाणी थांबूया.